जसं की तुम्हाला माहिती आहे की इयत्ता 6वीचा जो सिलेबस आहे तो यावर्षी चेंज झालेला आहे आणि पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या जगात हे तिसरे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत. या आधीचे प्रकरणही आपले शिकवून झालेले आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे आणि आज आपण स्वाध्याय 3 जो आहे तो पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर बघा पहिला प्रश्न जो आहे तो काय दिलेला आहे, तर अचूक पर्याय निवडा. आता पर्याय आपण काय लिहिलेले नाहीत, फक्त प्रश्न या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे, तर -5 ही डॅश संख्या आहे. ठीक आहे. आता जो ऑप्शन्स दिलेले आहेत म्हणजे पर्याय जे दिलेले आहेत त्यामध्ये पहिला पर्याय काय आहे आपला, तर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठून सुरुवात होतात, तर पूर्ण संख्या या 0, 1, 2, 3, 4 आणि डॉट 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 म्हणजे अनंत आहेत. ठीक आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी आपण सांगत आहोत. दुसरा आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपल्याला मोजता येतात अशा संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. जसं की बघा 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 म्हणजे यामध्ये शून्य येत नाही. ठीक आहे. आणि तिसरा पर्याय आहे तो आहे आपला पूर्णांक संख्या. आणि पूर्णांक संख्यामध्ये काय येतं, तर धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य हे सर्व काही काय येतं पूर्णांक संख्येमध्ये येतं. जसं की बघा इकडं -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे या साईडलाही अनंत संख्या असणार आहेत आणि या साईडलाही अनंत संख्या असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, तर -5 ही कुठली संख्या आहे, तर पूर्णांक संख्या आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आणि अपूर्णांक म्हणजे काय हे तर तुम्हाला माहित आहे, म्हणजे जे छेद आणि अंशामध्ये संख्या येतात त्यालाच आपण काय म्हणतो, अपूर्णांक संख्या असे म्हणतो. ठीक आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवायचं आहे आणि चिन्ह दिलेली आहेत. आता आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलं, संख्या रेषा ही समजून घेतलेली आहे. जर कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला धनसंख्या, ऋण संख्या, लहान मोठेपणा, बेरीज वजाबाकी हे सगळं त्यामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. जसं की -5 ही संख्या काय असते, शून्यापेक्षा नेहमी लहान असते. याचाच अर्थ पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे. आता लागलंच आपण दुसरा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी बघूया. प्रश्न लिहित नाही, डायरेक्ट वाचून सोडवूया. काय प्रश्न आहे बघा, तर खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यातलं पहिलं विधान काय आहे बघा, 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या मध्ये सर्वात लहान संख्या काय असती, 1 असती. बरोबर आहे. मग 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे का, नाही. म्हणजेच पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे आपला, चूक आहे. बरोबर. दुसरा प्रश्न काय सांगितलेले आहेत, तर सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. आता बघा 1, 2, 3, 4, 5 ह्या पूर्ण संख्यामध्ये येतात. म्हणजेच दुसरं जे आहे प्रश्न तो काय आहे आपला, बरोबर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं असतं की सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत तर ते चूक झालं असतं, पण सर्व नैसर्गिक संख्या या काय असणार आहेत, पूर्ण संख्या असणार आहेत. ठीक आहे. हे होता दुसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आहेत बघा, सेम तोच प्रश्न आलेला आहे. सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. असणार आहेत का, नाही. कारण नैसर्गिक संख्यामध्ये हा शून्य नसतो. म्हणजे तिसरं जे गणित आहे ते काय आहे आपलं, चूक आहे. ठीक आहे. आणि चौथा प्रश्न सांगितलेले आहे, विरुद्ध संख्यांची वजाबाकी शून्य असते. बघा, विरुद्ध संख्यांची काय सांगितलेली आहे, वजाबाकी ही शून्य असते. ठीक आहे. जर विरुद्ध संख्यांची बेरीज असती तर ती शून्य असती, पण या ठिकाणी विरुद्ध संख्यांची वजाबाकी ही शून्य नसणार आहे. जर आता समजा हे गणित या पद्धतीने लिहिलं तरी इथं -10 येणार आहे, किंवा मग 5 वजा कंसात -5 घेतले तरी या ठिकाणी काय येणार आहे बघा, हे 5 आले, वजा वजा अधिक 5 झाले, म्हणजे इथे किती आले, 10 आले. म्हणजेच जो शेवटचा पर्याय आहे तो काय आहे, चुकीचा आहे. शेवटचा प्रश्न. ठीक आहे.
हा होता आपला दुसरा प्रश्न. जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न बघतोय, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पालकांना आणि त्यांनाही या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. बघूया तिसरा प्रश्न काय आहे बघा. खालील 4 संख्या चढत्या क्रमाने लिहा. 4 संख्या म्हणजे काय, 4-4चा या ठिकाणी ग्रुप दिलेले आहेत आणि ते 4-4चे ग्रुप आपल्याला चढत्या क्रमाने या ठिकाणी लिहायचे आहेत. कसं लिहिणार, तर या ठिकाणी बघा पहिल्यामध्ये बघितलं तर चढता क्रम म्हणजे काय, तर सुरुवातीला छोटी संख्या, त्याच्यापेक्षा मोठी संख्या, त्याच्यापेक्षा मोठी संख्या, हे जे आहे त्याला आपण चढता क्रम म्हणतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल, तर सर्वात छोटी संख्या कोणती आहे ती शोधावी लागणार आहे. आता या 4 संख्यांमध्ये सर्वात छोटी संख्या ही 29 आहे, त्यामुळे ही या ठिकाणी लिहून घेतली. त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे बघा, तर 35 आहे म्हणून ती लिहिली. त्याच्यानंतर किती आहे, तर 87 आहे आणि शेवटची संख्या 104 आहे. याला आपण चढता क्रम असं म्हणतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघितलं तर 27 आहेच या ठिकाणी, बरोबर आहे. नंतर बघा 39 आहे, इथं 87 आहे आणि हे 401 शेवटी येणार आहे. त्याचप्रमाणे हे 2 प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी घेणार आहात आणि ते तुम्ही स्वतः सोडवणार आहात. जाऊया आता चौथ्या प्रश्नाकडे. आता चौथा प्रश्न आहे तो लिहिलेला नाहीये, डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं जवळ ठेवा. काय सांगितलेले आहे बघा चौथा प्रश्न, स्वाध्याय 3 मधला चौथा प्रश्न काय आहे. 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे, 1 ते 9, ठीक आहे. किती अंकी संख्या तयार करायचे, तर 5 अंकी संख्या तयार करायची. ठीक आहे, पण कुठली संख्या तयार करायची बघा, तर त्याचे वाचन शब्दात लेखन करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती ते लिहायचं आहे. ठीक आहे, आता बघा सर्वात लहान संख्या काय असणार आहे, तर आपल्याला मोठी सर्वात छोटी संख्या तयार करताना आपण काय करणार आहे, चढत्या क्रमाने संख्या लिहितो. 5 अंकी आहे त्यामुळे संख्या काय येईल बघा, 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच काय संख्या तयार झाली, तर बघा या ठिकाणी हजाराचे स्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी येणार आहे 12,300 किती आहेत 45. ठीक आहे, आणि जी सर्वात मोठी आहे 5 अंकी संख्या, इथं किती आहे, इथं सुद्धा 5 अंकी लहान संख्या होती, इथं सर्वात 5 अंकी मोठी संख्या काय असणार आहे बघा या ठिकाणी, तर आता 9 पासून खालचे अंक येणार आहेत. म्हणजे काय येणार आहे बघा, 9 8 7 किती असणार आहे 6 आणि हे 5. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 98 काय असणार आहे 1765. ठीक आहे, हा होता आपला चौथा प्रश्न. बघूया आता पाचवा प्रश्न काय आहे तो. ठीक आहे, आता पाचवा प्रश्न बघूया. पाचव्यातला पहिला आहे या ठिकाणी काय सांगितलेले बघा, वहीवर संख्यापट्टी काढून त्यावर -5 3 -3 व 7 या संख्या दाखवा. तर त्या कशा दाखवणार, तर बघा आपल्याला संख्या रेषा या ठिकाणी काढायची आहे. तुम्ही छान पट्टी पेन्सिल वापरून काढायची आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित लिहित आहे. 0 1 2 3 4 5 5 पर्यंतच आहेत का, 7 पर्यंत आहे. ठीक आहे, म्हणजे ही संख्या रेषा वाढवावी लागेल. 6 आणि इथं आले 7 आणि इकडच्या साईडला काय आहेत बघा, तर -1 -2 -3 -4 -5. आता कोणकोणत्या रेषा दाखवायच्यात आपल्याला, तर पहिली आहे -5. मग तुम्ही या पद्धतीनं दाखवू शकता एरो करून. ठीक आहे, -5 आहे. 3 आहे, 3 कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा 3 आहे, नुसते 3 -3 आहे, त्यामुळे हे -3 या ठिकाणी आले आणि शेवटची आहे ती काय आपली 7 ही संख्या आहे. ठीक आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय सांगितलंय बघा यामधलाच, तर शून्याच्या उजव्या बाजूंच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात. आता या ठिकाणी शून्याच्या उजव्या हा 0 आहे. ठीक आहे, उजवी बाजू म्हणजे इकडची, डावी बाजू म्हणजे इकडची. यात कुठल्या संख्या आहेत आपल्या, तर धन पूर्णांक संख्या असं म्हणतो किंवा धनसंख्या असंही म्हणू शकतो. ठीक आहे, आणि पुढचा प्रश्न म्हणजे तिसरा प्रश्न आहे आपला, की
डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत, शून्याच्या डाव्या बाजूंच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? तर या संख्या येतात आणि त्याला आपण काय म्हणणार आहे? तर ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे, किंवा नुसत्या ऋण संख्या असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे, बघूया आता 6वा प्रश्न. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा. ओके, 6वा प्रश्न बघतोय बघा. या ठिकाणी काय सांगितलेले आहे? पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,27,762 एवढा खर्च केला. एक काम करूया, इथे लिहून घेऊया. वर्ष 2000 किती आहे बघा? 23-24 खर्च किती दिलेला आहे इथं? तर रुपये 69,27,762 इतका खर्च आहे. आणि आर्थिक वर्ष 2000 किती आहे बघा? 24-25 मधला जो खर्च आहे तो किती दिलेला आहे या ठिकाणी? तर रुपये 88,36,584 इतका दिलेला आहे. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती झाला असं विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी बघा, एकूण खर्च म्हणजे काय असतं? तर दोघांची आपण काय करतो? बेरीज करतो, बरोबर आहे. मग काय लिहिणार आहे बघा या ठिकाणी? 69,27,700 किती आहे या ठिकाणी? 62. ठीक आहे, आणि इथं किती आहेत? 88,36,584 एकूण खर्च करायचा आहे. इयर लिहायचं झालं तर इथं लिहू शकताय 2023-24 आणि इथं 2024-25 वर्ष. बेरीज करा. इथं आले 6, 8 आणि 6 किती झाले? 14. हातच्याला 1 आले, 7 आणि 5 12, 1 13, 7 आणि 7 14, हातच्याला 1 आले, 3 आणि 3 6 झाले, 8 आणि 1 17 झाले. या ठिकाणी बघा 9 आणि 6 किती होतात? या ठिकाणी 15 झाले. म्हणजेच या ठिकाणी 1,57,64,346 एवढा एकूण खर्च झालेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. 2 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा? तर वर्ष 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये अधिक खर्च म्हणजे किती अधिक खर्च झाला असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 2024-25 मध्ये अधिक झालेला खर्च म्हणजे काय करायला लागणार? आपल्याला वजाबाकी करावी लागणार. म्हणजेच बघा 88,36,584 आणि ही काय आहे? 69,27,762 संख्या आहे. आणि इथं आपल्याला काय करायचंय? तर वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केली तर किती राहिले बघा? 4तनं 2 गेले, 2 राहिले. 8तनं 6 गेले, किती राहिले? 2 राहिले. इथं जातात का? नाही. इथं झाले 15, इथं झाले 5, परत हातच्या घ्यायला गेले, इथं झाले 15, इथं झाले 2. ठीक आहे, 15तनं 7 गेले, किती राहिले? 8 राहिले. 15तनं 7 गेले, 8 राहिले. 2तनं 2 गेले, 0 राहिले. 8तनं 9 जातात का? नाही, म्हणून इथं परत हातच्या झाले 18 झाले, इथं झाले 7. 18तनं 9 गेले, 9 राहिले आणि 7तनं 6 गेले, 1 राहिले. म्हणजे जो एकूण खर्च आहे तो बघा 19,08,822 इतका जास्तीचा खर्च झालेला आहे. ओके, हा होता आपला 6वा प्रश्न. जाऊया आता शेवटच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. 7वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्यांची उभी, आडवी व तिरपी बेरीज केल्यास समान येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा जो टेबल आहे तो या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. पण पहिल्यांदा काय करायचंय? जी पूर्ण लाईन दिलेली आहे त्या सर्वांची बेरीज करून घ्यायची. 8 आणि 1 9, 9 आणि 6 किती झाले या ठिकाणी? तर 15 झाले. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला? तर ह्या लाईनचा जर विचार केला तर 8 आणि 3 किती होतात? आपले 11 होतात, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचंय बघा? 15 वजा 11 केले तर या ठिकाणी किती मिळणार आहे आपल्याला? 4 मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
आता इथे बघा 5 आणि 1 किती झाले 6 झाले. ठीक आहे, हे किती होते आपले 15 म्हणून 15 वजा 6 केले किती मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला 9 या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इथलं उत्तर काय असणार आहे 9 असणार आहे. ठीक आहे, आणि शेवटचीच म्हणजेच काय असणार आहे तर बघा 5 आणि 3 किती झाले 8 झाले. तिथं 6 आणि 2 सुद्धा 8 आहेत आणि 15तनं 8 गेले तर किती मिळतात तर 7 या ठिकाणी मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 सर्व संख्या वेगळ्या वेगळ्या आलेल्या आहेत. हा होता आपला शेवटचा प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि या पाठीमागचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये. तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले सर्व प्रकरण पाहून घ्या. धन्यवाद.